नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोस बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एक नवीन भरती लिपिक पद भरती 2026 आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूया. परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मग सुरू करू. मित्रांनो, पद निघालं CSR कस्टमर सर्व्हिस रिलेशनशिप लिपिक अंतर्गत हे पद आहे. मार्केटिंग अँड ऑपरेशन या हेडखाली एकूण 19 पदं आहेत. शैक्षणिक पात्रता म्हणाल तर पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सोबत MSCIT हा कॉम्प्युटर कोर्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेचं नॉलेज तुम्हाला असणं कंपल्सरी आहे. वयोमर्यादा वर्ष 22 ते वर्ष 35 हा वयोगट तुमचा असेल तर तुम्ही या पदाकरता अर्ज नक्की करू शकता. वेतनमान म्हणाल तर 3 टप्प्यामध्ये तुम्हाला वेतन असेल. पहिल्या वर्षी 15,000, नंतर 18,000 होईल आणि नंतर मग जो पे बँड असेल क्लरिकल या स्टाफ करता तो 56,900 या एवढा पदापर्यंत तुमचा त्या ठिकाणी हा पोहोचेल. आता ही भरती निघाली कशी आहे, कुठल्या पद्धतीची आहे हे आपण बघूया सविस्तर जाहिराती अंतर्गत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता भरती निघाली आहे वसई विकास सहकारी बँक लिमिटेड वसई जिल्हा पारकल या अंतर्गत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही भरती आहे कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह CSR मार्केटिंग ऑपरेशन क्लरिकल ग्रेड या अंतर्गत. ठीक आहे. ही भरती बघा आता तुम्हाला 5/2 पासून सुरू झालेली आहे. 19/2 पर्यंत तरी या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे. संपूर्ण तपशील दिलेला आहे, कसा दिलेला आहे हे आपण आता या ठिकाणी बघणारच आहोत. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करूया की भरती करता नेमकी सर्व्हिस बॉन्ड वगैरे दिलेले आहेत. हे पहा, हा बॉन्ड तुम्हाला इथे सही करायचा आहे. म्हणजे तुम्ही जर जॉबला लागलात तर तुम्ही जॉब सोडून न जाण्यासाठी जनरली ही बँक्स या पद्धतीचा बॉन्ड घेतात. 2 वर्षाचा बॉन्ड असेल आणि त्यानंतर तुम्हाला हा बॉन्ड त्या ठिकाणी काहीही करता करता पैसे परत मिळतील. आता या ठिकाणी बघा बॉन्ड कशा पद्धतीचं हेही तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आता ह्या परीक्षेचं नाव आपण बघितलेलं कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह हे पद आहे. नोकरीचं ठिकाण कुठं असेल तर पालघर, ठाणे, मुंबई जिल्हा आणि ज्याही ठिकाणी बँकची नवीन शाखा असेल किंवा बँक ऑपरेट करत असेल त्या ठिकाणी तुम्हाला जॉब असेल. ॲप्लिकेशन ऑनलाईन करायचं आहे. 31/12/2025 प्रमाणे तुमचं वय हे 22 ते 35 असणं गरजेचं आहे. शैक्षणिक पात्रता आपण बघितली आहे. तुम्हाला डिग्री असणं गरजेचं आहे. MSCIT असणं गरजेचं आहे आणि सोबतच तुम्ही जर वरील शैक्षणिक पात्रता केलेले उमेदवार असाल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकाल. सोबतच प्राधान्य कोणाला असेल जर JIB, CIB, GDCI या प्रकारचे जर तुम्ही कोर्सेस केले असतील किंवा तुम्हाला इतर कुठला कामाचा अनुभव असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करायला हरकत नाही. तर या ठिकाणी बघा वेतन तुम्हाला जसं म्हटलं 3 टप्प्यामध्ये तर पहिल्या वर्षी तुम्हाला 15,000 असेल, दुसऱ्या वर्षी 18,000 आणि नंतर मग तुमचं जे पद आहे ते ज्युनियर क्लर्क मार्केटिंग अँड ऑपरेशन या हेडखाली कन्वर्ट होऊन तुम्हाला तुमच्या प्रगतीनुसार कनिष्ठ लिपिकाला जे वेतन असतं त्या वेतनाचे बँड या ठिकाणी त्यांनी दिलेले. त्या बँडनुसार तुम्हाला त्या ठिकाणी हे बघा वेतन असं उपलब्ध असेल. आता निवड कशी होणार आहे तर बघा ऑफलाईन पद्धतीची ही परीक्षा त्या ठिकाणी तुमची होणार आहे. 100 प्रश्न असतील त्या ठिकाणी तुम्हाला 100 प्रश्नांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरं द्यायची आहेत. तर बघा संख्यात्मक आणि गणिती क्षमता त्या ठिकाणी दिल्या आहेत. 40 प्रश्न असतील 40 गुणांकरता. नंतर इंग्रजी भाषा आणि व्याकरण 20 प्रश्न 10 गुणांकरता. संगणक आणि सहकारी ज्ञान 20 प्रश्न 10 गुणांकरता. बौद्धिक चाचणी 20 प्रश्न 20 गुण आणि बँकिंग व सामान्य ज्ञान 20 प्रश्न 20 गुण. सोबतच कागदपत्रांची पडताळणी होईल आणि मुलाखत सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागेल आणि सोबतच अंतिम उमेदवाराची निवड हे संपूर्ण फेरींमधनं गेल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी वेबसाईटवरती त्या ठिकाणी देण्यात येईल. आता परीक्षेचे स्थळ वसईला असेल. अर्ज शुल्क 950 प्लस GST असे 1121 तुम्हाला त्या ठिकाणी भरावे लागतील. तर बघा अर्जाची तारीख त्या ठिकाणी सुरू झालेली आहे 5/2 पासून. उत्सुक असाल तर 19/2 ही त्याची शेवटची तारीख आहे. निवड पद्धत आपण बघितली 3 टप्प्यामधनं होणार आहे. फीस 1121 आणि अर्ज ज्या ठिकाणाहून तुम्हाला करायचा आहे ती ही वेबसाईट आहे. या ठिकाणी जाऊन जर उत्सुक असाल तर नक्की या ठिकाणी अर्ज करायला काहीही हरकत नाही. तर मित्रांनो, ही ती शॉर्ट अपडेट. पुन्हा भेटू अशा जगा जॉब अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.